नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 9 नोव्हेंबर 2025। तर आपला हा पुढील हवामान अंदाज संपूर्ण वर्षाचा आहे, म्हणजे इथून पुढचे जे काही पूर्ण दिवस आहेत त्याच्याकरता। तर या कालावधीमध्ये जवळपास म्हणजे अजून 1.5 महिन्यापर्यंतचा अंदाज हा। तर या कालावधीमध्ये पाऊस येणार आहे का, किंवा थंडीमध्ये रेकॉर्ड तोड थंडी पडणार आहे का, ते सुद्धा आपला अंदाज आपण सांगणार आहोत। तर आजपासून राज्यामध्ये थंडीला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे। आज आणि उद्यापासून म्हणजे थंडीमध्ये वाढ होतच जाणार आहे। आणि थंडी जी आहे, आता थंडी एकदम वातावरण क्लिअर झाले, जम्मू काश्मीरपासून तर तेलंगणापर्यंत तेलंगणापर्यंत वातावरण क्लिअर झालेलं आहे। त्यामध्ये कुठे आभाळ नाही, काही नाही, आणि पावसाचा धोका पण नाही आहे। वातावरण क्लिअर, आणि एकीकडे जर पाहिजे तर तापमान, मिनिमम तापमान आणि मॅक्सिमम तापमान या तापमानामध्ये सुद्धा घट झालेली आहे। कारण ही थंडी असते नोव्हेंबर महिना, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिने, हे 3-4 महिने पूर्ण थंडीचे महिने असतात। तर काही महिन्यामध्ये जास्त थंडी असते, त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये खूप कडाक्याची थंडी असते। तर आता नोव्हेंबरमध्ये थंडीसुद्धा कडाक्याची येणार आहे। तर या कालावधीमध्ये म्हणजेच आज 9 नोव्हेंबर तर उद्या 10 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबरपासून आळंदी येथे, देवाची आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवनी सोहळा इथे आळंदी येथे होणार आहे, आळंदी येथे आहे। तर तिथे सुद्धा थंडीमध्ये वाढ होणार, म्हणजे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीमध्ये वाढ होणार आहे। यांच्या भाविकांना जिथे जायचं असेल किंवा गावोगावी कुठे ती अखंड हरिनाम सप्ताह असेल, तर तिथं सुद्धा तुम्ही थंडीपासून स्वतःचं संरक्षण करा, कारण थंडी मोठ्या प्रमाणामध्ये थंडी येणार आहे। आणि स्वतःसोबत स्वेटर, शाल, मफरेल ही सोबतच असायला पाहिजे, कारण ही थंडी खूप असते ह्याच्यामध्ये। आणि जर पेरणी करता जर पाहिजे तर आपण तर शेतीसाठी पोषक वातावरण, गहू पेरणीसाठी सुद्धा पोषक वातावरण आहे, गहू, हरभरा या पेरणी करता सुद्धा पोषक वातावरण आहे, पेरणीस काय हरकत नाही आहे। आणि जशी तुम्हाला आता वेळ मिळेल, वापसा होईल, तशी तुम्ही पेरू शकता। आपण याच्या अगोदर सांगितलं होतं 1 तारखेपासून सांगितलं होतं आपल्याला, तुम्हाला आम्ही तर 1 तारखेपासून सांगितलं होतं की तुम्ही पेरणी करत राहता, की जेणेकरून पुढे पाऊस 1 तारखेपासून तुरळक ते 5 ते 6 तारखेपर्यंत तुरळक पडणार आहे। ज्या वेळेस तुम्ही पावसाची वाट, मोठे पाऊस येईल, म्हणून तुमची ओल जर शेतातली ओल निघून गेली तर पुन्हा पाऊस येणार नाही, ही पेरणी करू शकता काही जिल्ह्यांना। तर त्या जिल्ह्यांनी शेतकऱ्यांनी काय पेरणी केली असेल, ज्या शेतकऱ्यांना अजून पेरणी करायची राहिली असेल, ती सुद्धा शेतकरी पेरणी करू शकतात, कारण पुढे वातावरण क्लिअर व सूर्यप्रकाशित वातावरण आहे। तर पुढे पाऊस आहे का, तर पुढे पाऊस जर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर पाहिजे, नोव्हेंबरमध्ये जर अंदाज, हवामानाचा जर अंदाज पाहितलं, तर त्यामध्ये नोव्हेंबरमध्ये पावसाचा अंदाज नाही आहे। नोव्हेंबरमध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे नोव्हेंबरमध्ये। एकूण जर पाहिजे तर शेवटच्या आठवड्यामध्ये एकूण जर पाहिजे तर 28 नोव्हेंबर, 26-27 पासून पुढे 28, 29, 30 नोव्हेंबरला थोडे अंशतः ढगाळ वातावरण, धुरकट वातावरण होईल, पण त्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे। पण एकूण जर पाहिजे तर आपण डिसेंबरमध्ये सुद्धा थोडेफार प्रमाणामध्ये 1, 2, 3 डिसेंबरला किंवा नोव्हेंबर या तारखेमध्ये म्हणजे पहिले अंशतः ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, पण तो नंतर ते कोकणामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये फक्त 2 जिल्ह्यामध्ये आपला अंदाज आता सध्या जरी पाहिजे तर फक्त तुरळक 1-2 ठिकाणी विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता, त्यामध्ये म्हणजेच लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये। दुसरीकडे इतर कुठेही पावसाचा अंदाज सध्या तरी अजून पुढच्या 5 डिसेंबरपर्यंत, तरी 10 डिसेंबरपर्यंत, म्हणजे एकूण तर पाहिजे डिसेंबर महिन्यामध्ये म्हटलं तरी काय हरकत नाही आहे, असा अंदाज आहे। तर पाऊस नाही आहे, त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे। आणि पुढच्या म्हणजेच 4 डिसेंबरला सुद्धा दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे। दत्त जयंती निमित्त गावोगावी आपल्या भाविक भक्त जे असतात, कुठेही जिथे दत्त मंदिर असते तिथे हरिपाठ हे कीर्तन सुरू होतात। त्या भागामध्ये म्हणजेच एकूण जर पाहिजे तर थंडीचं वातावरण आहे, त्यावेळेस पण थंडी खूप राहणार आहे, पण एक रेकॉर्ड तोड थंडी नाही, जसे की 15 डिसेंबर असेल किंवा 10 डिसेंबरपासून पुढे ही मोठ्या प्रमाणामध्ये थंडी ती तशी एवढी थंडी जी याची बाकी राहणार आहे, त्यामध्ये म्हणजेच पुढच्या येणार आहे ती म्हणजे थंडी 10 डिसेंबर असेल किंवा 20 डिसेंबर, ह्या डिसेंबरमध्ये मात्र रेकॉर्ड तोड थंडी पडणार आहे, 1 अंकी तापमान जाणार। पण जो 4 डिसेंबरच्या अगोदर किंवा 5 डिसेंबरच्या अगोदर 1 अंकी तापमान जाण्याची शक्यता नाही। थंडीमध्ये वाढ होईल, पण 1 अंकी तापमानामध्ये होणार, 1 अंकी तापमान झालं तर खूप दिवसा पण अशी कडाक्याची थंडी, दिवसा पण असं थंडी वाजते, दिवसासुद्धा झाडाखाली बसावं वाटत नाही। आता सध्या जरी पाहिजे तर आपल्याला झाडाखाली दुपारच्या पाऱ्यामध्ये बसावं वाटते, पण आज 10-11 वाजेपर्यंत बसावं वाटत नाही, पण दुपारच्या पाऱ्या, पण त्यावेळेस मात्र
अख्खे पूर्ण झाडाखाली दुपारच्या पाऱ्यामध्ये सुद्धा 1 अंकी तापमान झाडाखाली सुद्धा बसं वाटतं, उन्हाला जाऊन बसं वाटतं. एवढी प्रमाणामध्ये थंडी असते ती 1 अंकी तापमान, म्हणजेच 9, 8, 7, 8 पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये थंडी जाऊ शकते, म्हणजेच 10 डिसेंबरच्या नंतर. पण तोपर्यंत नाही, आणि तोपर्यंतच आपल्या राज्यामध्ये बरेच कार्यक्रम, दत्तजन्मी. आमच्या गावाला सुद्धा दत्त मंदिर आहे, आणि अनेक गावाला असे दत्त मंदिर आहेत. त्यावेळेस म्हणजेच 4 डिसेंबरला दत्त जयंती अशी आहे, आणि 10 डिसेंबरच्या नंतर कडक थंडी ना, आणि पूर्ण पावसाचा अंदाज, कुठेही पावसाचा अंदाज सध्या तरी अजून 31 डिसेंबरपर्यंत नाही आहे. फक्त 2 जिल्हे वगळतात सध्या जर पाहिलं तर आपल्या अंदाजामध्ये. ते तुरळक ठिकाणी जर कुठल्याही वातावरणामध्ये जर बदल होणार असेल तर तुम्हाला मी सांगितलं जाईल. धन्यवाद.